नमस्कार मंडळी, 31 मेचा ना तुम्ही फ्रेश असा रिव्ह्यू माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की सायली अजूनही देवाला पाहून भावूक झालेली असते. इतक्यातच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, काय गं बायको, झालं ना गं सगळं तुझ्या मनासारखं? देवाचं दर्शन तर घेतलंच ना तो अगदी व्यवस्थित? तर सायली बघा, हा सायलीचं लक्षच नसतं. अर्जुन म्हणतो, काय गं बायको, मी तुला विचारतोय. तर सायली ना आता थोडीशी शुद्धीवर येते आणि आता हो म्हणते आणि अर्जुन आणि सायली दोघेच जण सुद्धा ना मंदिराच्या बाहेर येतात. इकडे आपण पाहतोय की अस्मिता म्हणत असते, पूर्णाजी काय होतंय तुला? आता पूर्णाजी ना त्यांच्या रूममध्ये ना असं बेडवरती झोपलेलं असतं. कल्पनाताई पॅनिक झालेले असतात, उठा ना पूर्णाजी म्हणून. विमल पण आता ना टेन्शनमध्ये झालेली असते. अस्मिता म्हणते, डॅड जरा तुम्ही अश्विनला फोन लावा ना. प्रतापराव म्हणतात, अगं मी त्यालाच फोन लावतोय पण तो फोन उचलतच नाहीये. आता विमलसुद्धा पूर्णाई म्हणत असते. हा प्रतापराव म्हणतात, हा अश्विन अरे कुठेच तू? नाही ना, अरे अजूनही पूर्णाईला शुद्धच आलेली नाहीये, आम्हाला ना खूपच टेन्शन आलंय रे, असं प्रतापराव म्हणतात. आता बघा, हो का बरं म्हणून फोन ठेवतात आणि आता प्रतापराव म्हणतात की अस्मिता म्हणत असते की काय म्हणाले होते? तर प्रतापराव म्हणतात, अगं ते अश्विन आहे ना, तो डॉक्टर आहेत ना त्या सरी, तर त्यांना घेऊन येतो आणि ते गेटपाशीच आहेत. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की काय होतं हे पूर्णाईंच्या बाबतीत? आणि उठा ना हो पूर्णाई म्हणून कल्पनाताई सुद्धा ना आता टेन्शनमध्येच येतात. हा प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं अश्विन येतोय ना, तू नको डबरतेच. अश्विन येतो त्या डॉक्टर मॅडमला घेऊन. आता अश्विन येतो की आणि पटकन आहे ना या पूर्णाजींचे ना डोळे चेक करत असतो. म्हणत असतो, पूर्णाजी डोळे उघड. आणि आता या डॉक्टर मॅडम आहेत ना, तर त्या म्हणतात, काय झालं अन्नपूर्णा मॅडमला? कल्पनाताई म्हणतात, हो आम्हाला तर काहीच माहीत नाही. आम्ही जेव्हा हॉलमध्ये गेलो ना तर तेव्हा तर त्या खाली पडलेल्या त्या चक्कर येऊन, बहुतेक आहे ना त्यांना चक्कर आली असेल. आता अश्विन म्हणतो, मी पूर्णाजीचं बीपी चेक करतो. हा म्हणून अश्विन बीपी चेक करतो तर अर्थातच पूर्णाजीचं बीपी हे वाढलेलं असतं ना, आणि म्हणूनच पूर्णाजी चक्कर येऊन पडलेले असतात. आपण पाहतोय की प्रतापराव म्हणतात की अश्विन काय झालं असेल रे? तर अश्विन सगळं चेकअप वगैरे करतो आणि त्यानंतर म्हणतो की डॅड काय ना की पूर्णाजीचं बीपी कदाचित थोडं वाढलेलं होतं, म्हणूनच आहे ना पूर्णाजीला चक्कर आलेली असावी. बीपी आता नॉर्मल दाखवतंय, तर आता येईल हा ती शुद्धीवर थोड्याच वेळात. आपण पाहतोय की अश्विन म्हणतो की मॅडम अचानक कसं का असा पूर्णाजीचा बीपी शूटअप झाला असेल, कारण तिची औषधं तर अगदी वेळेवर सुद्धा म्हणतात. हे बघा, मागच्या वेळेस त्यांना जेव्हा धक्का बसला ना त्यावेळेस त्या काहीच बोलत नव्हत्या. बहुतेक आतासुद्धा ना त्यांना असाच धक्का बसला आणि त्या काहीच बोलत नाहीत आणि म्हणून तर त्या बेशुद्धसुद्धा झाल्यात. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की अश्विन म्हणतो की मम्मा, डॅड आज घरामध्ये काही घडलं होतं का जेणेकरून पूर्णाजीला काही शॉक बसेल वगैरे? तर सगळेजणांना मान डोलवतात की नाही, असं काहीच घडलं नाही म्हणून. प्रतापराव सुद्धा म्हणतात, नाही रे, आम्हालाही काहीच माहीत नाही की काय घडलं असेल म्हणून. आणि आता आपण पाहतो इकडे पुन्हा अर्जुन आणि सायली दोघी जण नंतर गाडीतून येत असतात आणि पुन्हा अलाराम वाजतो. अर्जुन म्हणतो, बायको चल आता ड्रायफ्रूट खायची वेळ झाली, खाऊन घे. आता सायली बघा अजूनही तिच्या तंद्रीमध्ये असते. आता सायली पटकन ड्रायफ्रूट घेते आणि खायला सुरुवात करते. अर्जुन बघतो आणि म्हणतो, अरे वा, काय बायको, कमाल आहे बाबा, आज तू मंदिरात गेल्यानंतर तुला एकदम चांगला फरक पडलेला दिसतोय बाबा, असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की तुम्हाला काहीच विचारलं नाहीस, कसं काय बरं? नाही म्हणजे मला भूक लागेल तेव्हा मी खाईन, मग हट्ट कशाला करता, काय ऐकत नाही माझं वगैरे वगैरे, असं तुम्हाला काहीच बोलली नाहीच. सायली म्हणते, बोलून काय उपयोग होणार आहे, तुम्ही तुमचंच खरं करणार आहात ना. अर्जुन म्हणतो, हां राईट, हे तर आहेच म्हणून. आणि म्हणतो, आपलं बाळ जेव्हा गोड आणि अगदी हेल्दी होईल ना तेव्हा तुला मी जे हे सगळं करतोय ना त्याची किंमत कळेल, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो, पण बायको मला आता तरी खरं सांग ना गं, तुला मम्मानीच या मंदिराबद्दल सगळं काही सांगितलं होतं ना गं? तर सायली म्हणते, नाही हो, मला ना आईने काहीही सांगितलेलं नव्हतं या मंदिराबद्दल. अर्जुन म्हणतो, म्हणजे तू मग लहान असताना मधुभाऊंसोबत तिथे आली असशील म्हणून तर तुला इतकं माहिती आहे, बरोबर ना? सायली म्हणते, नाही हो, मी लहान असताना ना मधुभाऊंसोबत ना पनवेलच्या बाहेर आम्ही कधी गेलोच नाही फारसं. आणि जर का मी आधी या देवळामध्ये गेले असते तर आईंनी मला जेव्हा या देवाबद्दल या मंदिराबद्दल सांगितलं होतं तेव्हाच मी सांगितलं असतं ना की हो मी गेले त्या मंदिरात म्हणून. अर्जुन म्हणतो, मग तुझ्या डोक्यामध्ये त्या मंदिराची ब्ल्यूप्रिंट कशी होती? सायली म्हणते, मला नाही हो माहिती. अर्जुन म्हणतो, तू माझी मस्करी करतेस, तू कन्फर्म मधुबनसोबतच गेली असशील. आता सायली मनातच विचार करते, म्हणते की मी आता यांना कसं पटवून देऊ की मी तर त्या मंदिराचा परिसर आयुष्यात पहिल्यांदा बघितला आणि मलाच कळत नाही आहे ना की हे सगळं काय चाललं आहे म्हणून. असं सायली विचारच करत असते. आणि सायलीला ना त्या सगळ्या आठवणी आठवत असतात, म्हणजे जे काही अंधुक दृश्य तिला दिसतात ना आणि त्या आजीसुद्धा म्हणालेल्या असतात, हे सगळी दृश्य आहेत ना आता हे सायलीला आठवत असतात. सायली पुढे म्हणते, त्या महाराज मला म्हणालेत ना त्याप्रमाणे माझ्या प्रश्नांची उत्तरे मला शोधायला हवीत. आजपर्यंत मी जे गोखले ते सगळं मिळणार आहे, किंवा मी जे गमावलं ते मला सगळं मिळणार
अरे म्हणजे काय, याचा अर्थ काय असेल असं सायली विचारच करत असते. इतक्यातच अर्जुन म्हणतो बायको अगं काय झालंय तुला. आता असं चुटकी वाजून ना सायलीला तो जागा करतो आणि म्हणतो काय गं कसला विचार करतेस तू, माझ्यासोबत शेअर नाही का करणार. तर सायली म्हणते मी छोटी मुलगी जी मला काही दिसते तर ती सगळ्यांना सांगून टाकू का, कदाचित यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे असतील, पण जर काही यांनी माझं बोलणं खोडून काढलं तर, यांना ते खरंच वाटलं नाही तर, असा सायली विचारच करायला लागते. आणि आता पुन्हा तिला आठवतं की अर्जुन म्हणालेला असतो की तन्वी कुठे असेल, हा विषय आता आपण काढायलाच नको आणि तुला पूर्ण आजीसमोर तन्वी असल्याचं नाटक करावं लागतं हे ठीक आहे, पण तुला तन्वीचे फोटो का हवेत आणि हे फोटो तिला देऊन टाक, असं अर्जुन जे काही म्हणायला लागतो ते सगळं काही पुन्हा सायलीला आठवत असतं. अर्जुन पुढे म्हणतो काय गं बायको काय चाललंय तुझ्या मनात, अगं बोल ना. सायली म्हणते गेले काही दिवस आहे ना मी विचार करते. इतक्यातच अर्जुनचा फोन वाजतो. अर्थातच फोन आलेला असतो कल्पनाताईंचा. आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे कुठे आहात तुम्ही, त्या घाबरूनच फोन करतात. अर्जुन म्हणतो बोल ना मामा आम्ही पोहोचतोच लवकर. आता कल्पनाताई म्हणतात अरे हो पण अजून तुम्हाला यायला किती वेळ आहे, आम्ही तुमची ना केव्हापासून वाट बघतोय. आता त्यांचा असा घाबरलेला आवाज बघून अर्जुन म्हणतो मामा काय झालंय गं, तू नक्की घाबरलेली का आहे. तितक्यात प्रतापराव येतात आणि म्यूटचं बटन दाबतात आणि म्हणतात अगं त्यांना कशाला सांगतेस तू, अगं ते इथं आले की त्यांना सांगू ना, उगाच नको त्यांना टेन्शन देऊ. आता कल्पनाताई म्हणतात की अरे काही नाही, तुम्हाला यायला जरा उशीर झाला ना म्हणून जरा विचारलं. बरं सायली कशी आहे. अर्जुन म्हणतो हो मामा ती ना एकदम ठीक आहे, बस आम्ही पोचतोच आता कल्पनाताई म्हणतात या म्हणून फोन ठेवून टाकतात. अर्जुन इकडे म्हणतो की मम्मा खूप पॅनिक वाटत होती ना. सायली म्हणते हो ना मलाही तसंच वाटलं, काही झालं तर नसेल ना घरी असं सायलीला वाटतं आणि म्हणते मला तर ना आता भीती वाटते, एकदा का आपण कुठेही न थांबता आपण आता लवकर घरी जाऊयात. अर्जुन म्हणतो हो पण तू पहिल्यांदा शांत हो असं अर्जुन म्हणतो. आणि आता हे दोघे जण सुद्धा बघा पटकन ना घरी पोहोचतात. आता आपण पुढचा सीन पाहतोय तर तो म्हणजे जेलमधला. इकडे प्रिया म्हणत असते या पूर्णाजीची खीळ का बसली होती, अगदी आतल्या गाठीची म्हातारी मी गरोदर आहे हे ऐकून तिची जी काही रिॲक्शन झाली असेल ना तिने घरात कोणाला कळूच दिले नाही. अरे का तिने घरात सगळ्यांना पण सांगितलं तर नसणार, पण तरी मला कोणी भेटायला कसं काय आलं नाही. आणि म्हणते की दगड झाले सगळे सुभेदार दगड असं ही प्रिया मनाची म्हणत असते. आणि ना ती इतक्यातच कॉन्स्टेबल दिसते लगेच ताई इथे येतेच का असं करून ना बोलवायला लागते तिला. आता बघा ती कॉन्स्टेबल येते प्रियाजवळ आणि आता प्रिया म्हणते की ताई आता मला ना घरी परत कॉल करायचा होता, मी करू शकते का. कॉन्स्टेबल म्हणते अजिबात नाही, एकदा परवानगी मिळाली होती ना तुला. प्रिया म्हणते अगं हो मिळाली होती, पण काय झालं ना की माझं बोलणंच नाही झालं गं नीट, पलीकडून ना आवाज येणंच बंद झालं होतं गं, पण मला ना परत बोलायचं गं घरच्यांशी, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा काही वेगळा मार्ग आहे का. कॉन्स्टेबल म्हणते मी काय तुझी इथे कामं करायला येऊन नोकरी करते का गं आणि रोज बघावं तेव्हा नवीन ऑर्डर देत असतेस मला. प्रिया म्हणते नाही अगो ताई तुझं गैरसमज होतंय, मी ऑर्डर नाही देते, मी तर ना तुला विनंती करते म्हणून अगदी हात जोडून तिला बोलायला लागते. आणि त्या कॉन्स्टेबलचा हात पकडते आणि म्हणते बघ ना ताई प्लीज काय होत असेल तर. कॉन्स्टेबल म्हणते गप, इतक्यांदा तू तुझी बातमी घरी पोचवण्याचा प्रयत्न केला, घरचे एकदा तरी तुझ्याकडं फिरकले का गं, त्यांना ना तुझं हे पोर नकोच असेल तर तू कशाला बॉम्ब करतेस, गप पडून राहा ना इथे असं म्हणून ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. आता बघा प्रियाने येताना खूप टेन्शन. आता प्रिया म्हणते सुभेदारांना त्यांचं नातवंड नको आहे, हे शक्यच नाही आहे, असं कसं असं होऊ शक्यच नाही आहे असं म्हणून आता हायपर व्हायला लागते. आणि म्हणते मला ना कल्पीशी बोलायचं कसं बोलू मी मी कसं बोलू असं ही प्रिया म्हणायला लागते. आणि आता ना तिला खूप टेन्शन येतं आणि म्हणत असते की नाही काही करू नये ना, हे असे साधे प्रयत्न करणं सोडायला हवं आहे आणि मला आता असं काहीतरी करायला हवं आहे की ज्यामुळे फक्त कल्पीच नाही तर सगळे सुभेदार सुद्धा ना इथे धावत आले पाहिजेत असंही प्रिया म्हणत असते. इकडे आपण पाहतोय अर्जुन आणि सायली आता घरी पोचतात. सायली विचारते विमलताई आवाहींचा फोन आला होता, ते खूप घाबरलेलं दिसत होत्या, सगळं तर काही नीट आहे ना. आता विमल लागते ना रडायला आणि म्हणते नाही सायली ताई काही नीट नाही. अर्जुन म्हणतो अगं पण झालंय काय, तर विमल सांगायला लागते मी आणि मगाशी ना कल्पना वहिनी आम्ही दोघीजणी अस्मिताच्या बाळाला घेऊन तिच्या रूममध्ये बसलो होतो आणि इतक्यातच आहे ना लगेचच आम्ही त्यानंतर इकडे आलो आणि बघितलं तर पूर्णाजी ना चक्कर येऊन पडलेल्या होत्या. आता हे सगळं विमल डिटेल अगदी अर्जुन सायलीला सांगते. आणि त्यानंतर डॉक्टर मॅडम काय म्हणाले हे सुद्धा विमल सगळं अर्जुन आणि सायलीला सांगते. अर्जुन म्हणतो विमल आता कशी पूर्णाजी, तर विमल म्हणते अजूनही त्या शुद्धीवर नाही तो आलेले, अजूनही बेशुद्धच आहेत. अर्जुन म्हणतो चल बाईक म्हणून आता ही दोघे जण सुद्धा आता पूर्णाजीच्या रूममध्ये येतात. आता सायली पटकन येते आणि बेडवर बसते आणि ना पूर्णाजींकडे बघतच बसलेले असते. इकडे अर्जुन अश्विनकडे येतो आणि आता सगळं विचारत असतो. आता कल्पनाताई म्हणतात अगो तुम्हाला काही फोनवरती मला सांगता आलं नाही, पण मला ना खूप काळजी वाटत होते ग असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि म्हणतात की बघ ना ग पूर्ण कशा करतायत ते. सायली म्हणते हो विमलताईंनी ना मला सगळं सांगितलंय बाहेर म्हणून. आणि आता सायली काय करते की या पूर्णाजींचा हातात घेते. इकडे अश्विन म्हणत असतो, इकडे अर्जुन म्हणतो अश्विन अजून पूर्णाजी शुद्धीवर कशी काय येत नाही. अश्विन म्हणतो आणखीन आपल्याला थोडा वेळ
वाट बघायला हवाय, नाहीतर ना आज आपल्याला पूर्ण आजीला घेऊन हॉस्पिटलला जायलाच हवं. तिला आता आपल्याला तिथे ॲडमिट करणं गरजेचं आहे. इतक्यातच डॉक्टर मॅडम म्हणतात, हे बघा त्यांना कसला तरी जबरदस्त धक्का बसलाय, पण ते शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला नेमकं कळणारच नाही की त्यांना नक्की काय झालंय ते. आता असं म्हणल्यानंतर सगळ्या सुभेदारांना समजत नसते की नक्की काय करावं ते. इतक्यातच सायली काय करते, पूर्णाजींचा हात आहे ना तो हातात घेते, म्हणजे अगदी त्यांच्या हातावर हात ठेवते. आणि आता पूर्णाजी बघा इतके सगळेजण उठवायचा प्रयत्न करतात तर उठत नाहीत. आता सायली फक्त हातात घेते आणि पूर्णाजी उठ ना ग पूर्णाजी असं खूप मायने आता पूर्णाजींना हाक मारत असते. आता पूर्णाजींना तो आवाज आहे ना छोट्या तन्वीचा वाटतो आणि पूर्णाजी चक्क शुद्धीवर येतात, डोळे उघडतात. आणि आता हे सगळेजण बघतात की फक्त सायलीने हात लावला म्हणून पूर्णाजी कशा बऱ्या झाल्या ते. आता सगळेजण लगेच पूर्णाजीच्या जवळ येतात आणि सायली इकडे पूर्णाजी तुला बरं वाटतंय ना ग असं म्हणत असते पूर्णाजींना. आता प्रतापराव सुद्धा लगेचच म्हणतात की पूर्णाई उठलीस का ग तू. आता डॉक्टर मॅडम त्यात बघितलंच ना तुम्ही, अन्नपूर्णा मॅडम तुम्ही इतक्या बेशुद्ध होतात आणि आता तुमची तन्वी तुमच्याबरोबर सोबत येऊन बसल्याबरोबर तुम्ही लगेच शुद्धीवर आलात ना. आता लगेच या पूर्णाजी म्हणतात, तन्वी कुठे आहे तन्वी. आणि आजूबाजूला सगळे बघायला लागतात ना. आता सगळ्यांना तर कळतच नाही आजूबाजूला का पाहतायत सायलीला सोडून. आणि या पूर्णाजीत ना सगळीकडे बघत असतात आणि म्हणत असतात, तन्वी कुठे आहे. डॉक्टर मॅडम म्हणतात, अहो असं काय करताय अन्नपूर्णा मॅडम, ही काय तुमची लाडकी तन्वी तर तुमच्या समोरच बसलेली आहे ना. आता बघा पूर्णाजी म्हणतात सायलीकडे बघून, नाही लाडकी तर आज आहेच खरी ही, पण ही माझी तन्वी नाही आहे, ही तर सायली आहे, माझी तन्वी कुठे आहे असं पूर्णाजी म्हणायला लागतात. बापरे, सुभेदारांनी इतकं टेन्शन आलेलं असतं ना की काही केल्या पूर्णाजींच्या तब्येतीचं नक्की निदानच होत नव्हतं की आता त्यांना नक्की त्या कशाला काय समजतात हे त्यांना कळतच नसतं. आता डॉक्टर मॅडम म्हणतात, तुम्हाला यांचं नाव आठवतंय. पूर्णाजी म्हणतात, हो आठवतंय म्हणजे अहो न आठवायला काय झालंय, ही सायली आहे, मला हिचं नाव आठवतंय ना. आता डॉक्टर मॅडम म्हणतात, मग आता तन्वी कुठे आहे. तर पूर्णाजी म्हणतात, अहो तन्वी कुठे आहे ना ते आता कोणालाच माहिती नाही आहे आणि ती त्या अपघातानंतर परत कधी आलीच नाही हो असं पूर्णाजी सांगायला लागतात. सगळ्यांनी इतका शॉक बसतो ना घरच्यांना की असं वाटतं, अरे वा पूर्णाजी आता पहिल्यासारख्या बऱ्या झालात. आता पूर्णाजी पुढे सांगतात की तिच्या नावाने प्रिया नावाची एक मुलगी तन्वी म्हणून आमच्या इथे वावरत होती आणि पण सायली आणि अर्जुन या दोघांनी तिचा खोटेपणा आमच्यासमोर उघड केला आणि नंतर तिला या घरातून हाकलून दिलं असं पूर्णाजी आता त्या डॉक्टर मॅडमना सांगायला लागतात. आता पूर्णाजी त्या डॉक्टर मॅडमना सुद्धा आश्चर्य वाटतं की म्हणजे पूर्णाजी आता पूर्णपणे बऱ्या झाल्यात. आणि इकडे पूर्णाजी म्हणत असतात की कुठे असेल माझी तन्वी, काय करत असेल, कशी जगत असेल, आता माझी तन्वी कुठे असेल. प्रतापराव म्हणतात, पूर्णाई म्हणजे तुला सगळं आठवतंय का ग. पूर्णाजी म्हणतात, अगं आठवतंय का म्हणजे त्या मुलीला लाथाबुक्या मारून हाकलून दिली त्याला किती दिवस झाले तरी असं आता पूर्णाजी म्हणतात प्रतापरावांना. आणि पुढे म्हणतात की प्रियाने जे काही केलं होतं ना ते इतकं भयानक होतं ना की ते मी कधीच विसरणार नाही. आता कल्पनाताईंना तर थोडंसं बरं वाटायला लागतं की पूर्णाजी आता नॉर्मल झाल्यात म्हणून. डॉक्टर मॅडम म्हणतात, पण मग मला एक गोष्ट सांगा की तुम्ही बेशुद्ध कशामुळे झाला होतात. तर ते काही पूर्णाजींना आठवत नाही, ते फक्त आठवण्याचा प्रयत्न करतात आणि ते असं करायला लागतात. त्या म्हणतात की मी फक्त हॉलमध्ये होते आणि मला पुढचं काही आठवत नाही हो, मी डायरेक्ट इथंच माझे डोळे उघडले. डॉक्टर मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे तुम्ही ना जास्त मेंदूला ना ताण नका देऊ असं म्हणतात आणि म्हणतात की आराम करा आता असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो की डॉक्टर मॅडम आपण जरा वेळ बाहेर थांबूयात का. डॉक्टर मॅडम म्हणतात, हो आपण बाहेर थांबूया. म्हणून सगळेजण काय होतं की आता बाहेर जातात. पूर्णाजी म्हणतात की सायली तू आमचे डोळे उघडलेत ना म्हणून, नाहीतर त्या प्रियाने आणखीन घरात काय केलं असतं ना देवालाच ठाऊक असं पूर्णाजी म्हणतात. पण कल्पनाताईंच्या चेहऱ्यावरती आनंद असतो की पूर्णाजी नॉर्मल झाल्या म्हणून. सायली म्हणते मनातल्या मनात, खरं तर पूर्णाजी नॉर्मल झाल्या, बऱ्या झाल्या याचा मला आनंद व्हायला हवा, पण त्या मला सायली म्हणून हाक मारतात तर मला इतकं चुकल्यासारखं का वाटतंय. इतक्यातच सगळे म्हणतात, चला आपण बाहेर जाऊयात. आणि आता सगळेजण ना बाहेर जातात हॉलमध्ये बोलण्यासाठी. आपण पाहतो इकडे ना चैतन्याच्या ऑफिसमध्ये चैतन्याला एक नोटीस येते. आता चैतन्य उघडून बघतो तर तो म्हणतो, अस्मिताच्या डिवोर्स केसची तारीख उद्याच आहे. इतक्या लवकर कुणी तारीख मागून घेतली, अर्जुनने तर नसेल मागून घेतली. आता चैतन्य एका वाळके साहेबांना फोन करतो आणि म्हणतो की अस्मिता दीक्षित यांच्या डिवोर्स केसची ना पुढची तारीख आलेली आहे, ती कुणी मागून घेतलेली आहे का. तर रजिस्टर ऑफिसमधून कळतं की सचिन दीक्षित यांनीच ती तारीख मागून घेतली आहे म्हणून. आता चैतन्य म्हणतो, काय सचिन दीक्षित यांनी, ओके थँक्यू असं म्हणून फोन ठेवतो. आता चैतन्याला वाटतं, अरे असं कसं काय, सचिनने इतक्या अर्जंट कशी काय तारीख मागून घेतली असा सचिन विचारच करायला लागतो. आणि म्हणतो आता लगेच अर्जुनला कळवायला हवं, नको नाहीतर आत्ता नको, अजून ते दोघं जण ना देवीच्या मंदिरातून आलेले नसतील ना, थोड्या वेळानेच फोन करतो असा चैतन्य विचार करतो. आणि आता आपण पाहतोय डायरेक्ट पुढचा सीन.
आता आपण पाहतो इकडे मैफत आणि सचिनचा सीन. सचिन म्हणत असतो, अण्णा तुम्हाला जेलमध्ये साक्षात्कार झालाय असं म्हणताय तुम्ही. आता मैफत म्हणतो, हो ना, मी असं जेलात गाढ झोपलो होतं आणि ना आम्हाला एकदम असं भडक असा उजेड आला माझ्यासमोर आणि मग मी उठून बसलो ना आणि आता माझ्यासमोर एकदम लांब दाढी लांब केस असलेला बाबा आला ना आणि हातात मध्ये आणि मला म्हणत होता की वाईट मार्गावर चालायचं नाही, चांगल्या मार्गावर चाल, तुझं ना भलं होईल. आता सचिनला हे सगळं हास्यास्पद वाटत असतं. आता सचिन म्हणतो, अण्णा तुम्हाला हे स्वप्न पडलं. आता मैफत म्हणतो, हा दीक्षित मला पण हे सगळं स्वप्नच वाटलं म्हणून मी सोडून देणार होतो, पण जेलात दुसऱ्याच दिवशी ना 2 कैदी आमच्याच जेलातल्या अरे त्या बाबाबद्दल बोलताना मी ऐकलं आणि मग मी विचारलं, अरे ते कोण होते बाबा? तर त्यावेळेस त्या कैद्याने सांगितलं कोणीतरी बहुगुणी नावाचे बाबा आहेत आणि ते कोणी सिद्ध पुरुष आहेत. सचिन म्हणते, काय बहुगुणी बाबा? आणि आता हसायला लागतो ना हा सचिन आणि इतक्या जोरजोरात हसायला लागतो. मैफत म्हणतो, अरे दीक्षित हसतोय काय? अरे दीक्षित तू हसू नको. आणि सचिन फारच हसत असतो. मैफत म्हणतो, अरे हसण्यासारखी गोष्ट नाही आहे दीक्षित, मी जेलातनं जेव्हा बाहेर पडलो ना तेव्हा मी पहिलेच त्यांच्याबद्दल चौकशी केली. आता ते लवकरच पनवेलमध्ये येणार आहेत, ते जसे पनवेलमध्ये येतील ना तसं मी त्यांच्या चरणाशी जाऊन आहे ना त्यांची दीक्षाच घेणार आहे. आणि आता सचिन म्हणतो, काय हो अण्णा, अहो हा दीक्षित इथे स्वतः असताना तुम्हाला त्या बाबांच्या दीक्षेची काय गरज आहे? मैफत म्हणतो, नाही दीक्षित, त्या बहुगुणी बाबांचा ना मला आशीर्वाद घ्यायचाच आहे असं मैफत म्हणतो. आणि सचिनचा ना हसूच आवरत नसतं सचिनला. इतक्यातच आहे ना मिस्टर दीक्षित असं म्हणून ना एक सचिनच्या नावाने ना सचिनला एक हे येते, नोटीस येते. आता सचिन काय करतो, ती नोटीस उघडून बघतो. आता मैफत म्हणतो, काय रे दीक्षित काय आलंय ते? सचिन म्हणतो, अण्णा माझ्या डिवोर्स केसची नोटीस आली आहे कोर्टाकडून. आता मी जी तारीख मागितली होती ना तर ती मिळते का बघायला पाहिजे. मैफत म्हणतो, मी सांगतो दीक्षित तुला, त्या बहुगुणी बाबाची दीक्षा घे, निकाल तुझ्याच बाजूने लागेल. आता सचिन हसायला लागतो आणि म्हणतो, नाही अण्णा तुमचं चालू द्या, पण माझ्या कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागण्यासाठी मला कोणत्याही बाबाची कृपेची गरज नाही आहे असं सचिन म्हणतो. आणि मनातल्या मनात म्हणतो, माझ्या केसचा निकाल माझ्याच बाजूने लागणार असा सचिनला ओव्हर कॉन्फिडन्स असतो. आता काय होतं, इतक्यातच आहे ना सचिनला एक मेसेज येतो आणि आता तो सचिन मेसेज पाहत असतो आणि म्हणतो की अण्णा माझ्या वकिलाचाच मेसेज आहे. आणि म्हणतो, मी जी तारीख मागितली होती ना मला तीच तारीख मिळाली आणि ती उद्याचीच तारीख आहे. आणि मनातल्या मनात पुन्हा सचिन म्हणतो, उद्या कोर्टात मी अस्मिताची अशी काही अवस्था करेन ना की माझ्यावर घटस्फोटाची केस टाकल्याचा ना अर्जुन आणि या सायलीला आणि अस्मिताला या तिघांना सुद्धा ना पश्चातापच होईल असं सचिन मनातच म्हणत असतो. पुणे आपण पाहतो की सुभेदारांच्या घरातला सीन. अश्विन म्हणतो की डॉक्टर इतक्या दिवस आहे ना सायली बहिणीला ना तन्वी समजत होती पूर्णाजी आणि आता तिला सडनली अशी क्लिअरिटी आली की ही तन्वी नाही. हे सगळं एक्झॅक्टली काय आहे हो? तर डॉक्टर मॅडम म्हणतात, हे बघा प्रियाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर अन्नपूर्णा मॅडम ट्रॉमामध्ये गेल्या होत्या आणि आजही अन्नपूर्णा मॅडमला कसला तरी धक्का बसलेला आहे. आणि पुढे डॉक्टर मॅडम म्हणतात की आणि म्हणूनच त्यांची ना तात्पुरती नाहीशी झालेली स्मृती परत आली म्हणून. आता स्मृती परत आली म्हणून सगळ्या सुभेदारांना थोडंसं बरं वाटतं. प्रतापराव म्हणतात, म्हणजे डॉक्टर पूर्णाई आता पूर्ण बरी झाली असं आम्ही समजायचं ना? तर मॅडम म्हणतात की हो असं तुम्ही समजू शकता आणि हे कधी ना कधी तरी होणारच होतं ना. हे बघा कशामुळे हे मला माहीत नाही, पण त्यांच्या डोक्यातील कन्फ्युजन जे आहे तर ते आता पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे असं डॉक्टर मॅडम सांगत असतात. अस्मिता म्हणते, देवच पावला बाबा, कारण का ना की या घरामध्ये पुन्हा जिला काही झालं असतं ना तर कोणाला काही चैनच पडला नसता असं अस्मिता म्हणत असते. पुढे डॉक्टर मॅडम म्हणतात, हे बघा अन्नपूर्णा मॅडम प्रियाचा फोटो बघताच खूप चिडल्या होत्या आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं होतं की ते आता पूर्णपणे बऱ्या होत आहेत म्हणून. आणि पुढे डॉक्टर मॅडम म्हणतात, आणि हे बघा खरं म्हणजे त्या काउन्सिलिंगला सुद्धा ना खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्हाला माहीत नाही तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे ते. डॉक्टर मॅडम म्हणतात, अहो ते तर माझं कामच आहे. आणि पुढे म्हणतात की हे बघा यापुढे माझी काही गरज लागेल असं मला तर काही वाटत नाही. तुम्ही सर्वजण अन्नपूर्णा मॅडमची ना नक्कीच काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट म्हणतात. आणि बघा डॉक्टर मॅडम आता म्हणतात की बरं मग मी आता येऊ, म्हणून तिथून डॉक्टर मॅडम निघून जातात. आता इकडे डॉक्टर मॅडम गेल्यानंतर कल्पनाताई म्हणत असतात, पूर्णाईना नक्की कशाचा धक्का बसला असेल? सायली म्हणते, आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा घरात काही वेगळं घडलं होतं का? कल्पनाताई म्हणतात, नाही गं काहीच वेगळं घडलं नाही, तेव्हा तर मी अस्मिताच्या रूममध्ये तिच्या बाळाला घेऊन बसलेले होते आणि मग मला पूर्णाईने मला इथून आवाज दिला की माझा फोन वाजतोय म्हणून. तर मी पूर्णाईने म्हटलं की तुम्हीच बघा म्हणून आणि बाहेर येऊन बघतोय तर त्या खाली पडलेल्या होत्या चक्कर येऊन. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनाने आता अश्विनला क्लिक होतं. अर्जुन म्हणतो की म्हणजे त्या फोनवरती त्यांना कुणीतरी काहीतरी शॉकिंग सांगितलं असेल. आता कल्पनाताई म्हणतात, हो अरे पण कॉल कोणाचा होता हेच मला माहिती नाही आहे. आता अश्विन म्हणतो, मला असं वाटतं दादा की मम्माचा कॉल लॉग आपण चेक करायला हवा. आता अर्जुन म्हणतो, मम्मा फोन दे बरं. आणि आता अर्जुन फोन घेतो आणि बघायला लागतो तर तिथे ना एक शेवटचा कॉल आहे ना एक अननोन नंबरवरून आलेला आहे असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो, मी एक काम करतो की हा नंबर आहे ना नोट डाऊन करून घेतो. म्हणून अर्जुन तो नंबर लिहून घेतो आणि म्हणतो, मला मग आपल्याला कळेल की हा नंबर कोणाचा आहे म्हणून.
आणि आता अर्जुन तिकडे फोन लावणार. इतक्यातच आहे ना चैतन्याचा फोन अर्जुनला येतो. आता कल्पनाताई म्हणतात पण चला निदान त्या निमित्ताने पूर्ण आजी बऱ्या तरी झाल्या असं म्हटल्यानंतर अर्जुन पटकन फोन उचलतो. तर तो असतो चैतन्याचा आणि अर्जुन म्हणतो काय रे काय झालं. आणि आता लगेच म्हणतो काय ठीक आहे मी ना उद्याची तयारी करतो उद्याची असं म्हणून अर्जुन आता फोन ठेवतो. आणि आता त्या नंबरवरती फोन लावायचा राहूनच जातो. आता प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन काय झालं. अर्जुन म्हणतो चैतन्याचा फोन होता, सचिनने ना उद्याची अर्जंट तारीख मागून घेतली हिअरिंगसाठी असं म्हणल्यानंतर सगळेजण म्हणतात हे कसं काय बरं. आता अर्जुन लगेच बघा अश्विन म्हणतो की नाही पण त्याला एवढी कसली घाई झाली की ते उद्याचीच डेट मागून घेतली म्हणून लगेचच. अस्मिता म्हणते मला डिवोर्स द्यायची घाई झाली असेल ना त्याला, बरंच झालं एका दृष्टीने असं अस्मिता म्हणायला लागते. आणि म्हणते मलाही आता हे सगळं असं झालंय ना की डिवोर्स प्रकरण आहे ना आता लवकरात लवकर संपू देत म्हणून. अर्जुन म्हणतो सचिनच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ना ते काही कळतच नाहीये. आणि म्हणतो पण एवढं नक्की आहे की तो उद्यासाठी ना काहीतरी मोठा प्लॅन करतोय असं अर्जुन म्हणतो. आणि बघा अर्जुन जे म्हणतोय ना नेमकं उद्याच्या भागात तेच खरं होतं. आणि प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेले रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ना जेलमधला सीन पाहतोय. जेलमध्ये काय होतं एक नवीन लेडीज कैदी आहे ना प्रियाच्या शेजारी आणून ठेवतात. आणि आता ना त्या जेलला कुलूप घालतात. आणि आता कॉन्स्टेबल निघून जातात आणि प्रियाला सांगतात जेव गं म्हणून. आता प्रिया हातात ताट घेते. आता प्रिया ना अगदी गुडगुडसारखी जेवायला लागलेली असते. आणि आपण पाहतोय की प्रिया जेवत असताना विचार करायला लागते आणि म्हणते अरे मी गरोदर आहे, ही बातमी सुभेदारांपर्यंत आता मी कशी पोचू मला कळतच नाहीये. आणि इतक्यातच काय होतं की तिच्या शेजारच्या जेलमध्ये ना एक महिला कैदी जी असते नंतर त्यांनी आत्महत्या केलेली असते आणि तोंडाला फेस येऊन ती पडलेली असते. इतक्यातच ना पोलिसांचा गोंधळ सुरू होतो आणि काही कॉन्स्टेबल आतमध्ये जातात आणि एक जण चेक करते आणि म्हणते की अहो ही ना अजून जिवंत आहे, हिला ना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यायलाच लागेल. इतक्यातच तिथल्या इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मी ना आता हिच्या घरी फोन करून कळवते की हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून. आता ही प्रिया नेमकं तेच वाक्य ऐकते ना जेवता आणि लगेच ताट बाजूला सरकवते आणि तिकडं पाहते तर त्या पेशंटला आता हॉस्पिटलमध्ये नेत असतात. प्रिया म्हणते त्या बाईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे लगेच तिच्या घरी सांगितलं जाणार. अरे म्हणजे इथे नियमच आहे का तसा. हो म्हणजे आता माझ्याही प्रेग्नेन्सीबद्दल मला जर का घरी सांगायचं असेल तर मला हे असंच नाटक करावं लागेल आणि मग तसंच घरी फोन जाईल आणि मग त्यांनाही इथे यावंच लागेल असं म्हणून प्रिया भलतीच खुश होत असते. आता आपण पुन्हा सीन पाहतोय अर्जुन आणि सायली आता कुलदेवतेवरून आलेले ज्या काही बॅग आहेत ना तर ते आवरत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला तर ना टेन्शनच आलं होतं की जर का पूर्णाजी तुला आणखीन तन्वी समजत राहिली असती ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आणि तुलाही त्रास झालाच असता म्हणा. पण असू दे पण डॉक्टर सरितांनी पूर्णाजीला ना एकदम व्यवस्थित ट्रीट केलं आणि पूर्णाजी लवकर बरी झाली. दॅट्स गुड. सायली म्हणते पूर्णाजी बऱ्या झाल्या याचा मला आनंदच आहे. हां पण मला त्यांच्यासमोर तन्वी म्हणून वावरायला काहीच त्रास नव्हता. हां अर्जुन म्हणतो हो का. आता सायली म्हणते तर त्या मला तन्वी म्हणून हाक मारायच्या ना ते किती छान वाटायचं ना, त्यानिमित्ताने त्यांचं तन्वीवरचं असलेलं प्रेम मला मिळायचं ना. अर्जुन म्हणतो हो पण पूर्णाजीचं बरं होणं सुद्धा गरजेचं होतं ना. सायली म्हणते अर्थातच पण अर्थातच ना मला असं म्हणायचं होतं की मला पूर्णाजींच्या समोर तन्वी म्हणून वावरायला काहीच हरकत नव्हती. अर्जुन म्हणतो अगं पण काही महिन्यानंतर जेव्हा तुझं पोट दिसलं असतं तेव्हा तू काय सांगितलं असतं पूर्णाजीला की तन्वी प्रेग्नंट आहे म्हणून का. सायली म्हणते हो तेव्हा जरा गोंधळच उडाला असता पण आता काही टेन्शन नाही आहे. आणि आता अर्जुन म्हणतो एक काम बाकी आहे माझं चला करतो. आणि असं अर्जुन उठतो तर लगेच ही सायली ना जोरात ना तिची बॅग उचलायला लागते. अर्जुन जोरात ओरडतो नाही थांब ठेव. सायली दचकते ना. अर्जुन म्हणतो अगं हे काय जड उचलायचं नाही आहे तुला, एवढी जड बॅग कशी काय उचलतेस तू. सायली म्हणते अहो रिकामी येते. अर्जुन म्हणतो ते काही असू दे ती रिकामी भरलेली आहे जड आहे ते माझी मी ठरवीन तू नाही बस इथे तुला सांगतोय ना म्हणून सायली आता बसते. हां आणि आता अर्जुन काय करतो पटापट बॅगावरती ठेवून टाकतो आणि म्हणतो मला माहिती तू माझला इग्नोर करणार पण माझं ना लक्ष आहे तुझ्यावरती ओके असं अर्जुन म्हणत असतो सायलीला. आणि आता अर्जुन काय करतो पटापट सगळ्या बॅगा वगैरे ठेवून देतो. आणि पुढे अर्जुन काय म्हणतो की आणि बायको तुला एक गोष्ट सांगू का जरा स्वतःकडे आणि बाळाकडे ना जरा लक्ष दे गं तू. आणि सायली म्हणते हे बघा मी बाळाकडे व्यवस्थित लक्ष देते. एक रिकामी बॅग उचलली तर आभाळ कोसळल्यासारखं रिॲक्ट होऊ नका. अर्जुन म्हणतो नाही गं तसं नाही. इतक्यातच कल्पनाताई आवाज देतात अर्जुन सायली जरा खाली येतेस का. अर्जुन म्हणतो आता बाहेर हळूहळू उतरा मी काम करतो मी तुला उचलूनच घेतो. आणि आता सायली म्हणते झालं का सुरू. अर्जुन म्हणतो सॉरी तुला उचलून घ्यायचं नाही ना चला म्हणून आता ना सायली म्हणते सतत उचलून घेतो चालू असतं यांचं. म्हणून आता हे दोघं जण खाली चाललेले असतात. इकडे खाली पूर्णाजी म्हणत असतात अर्जुन आणि सायली हे दोघं जण अजून कसे का आले नाहीत कल्पना त्यांना हाक मारा बरं. प्रतापराव
पूर्णाजी म्हणतात अरे कधी येतील ते, तोपर्यंत सायली अर्जुन येतातच आता. आणि दोघे जण सुद्धा ना पूर्णाजीच्या शेजारी बसतात आणि पूर्णाजी म्हणतात बघ कसं तेज आलंय ते, असं सायलीला ना आज छान गालावर हात फिरून म्हणत असतात आणि म्हणतात होणारे आईचा चेहरा असा उजळून निघतोच. सायलीचं छान कौतुक करत असतात आणि पुढे म्हणतात की सायली अगं लाजू नकोस, तुम्हाला काय वाटलं की मला माहिती नाही आहे, मी पण होणार आहे ना आता, असं पूर्णाजी म्हणत असतात. आता अर्जुन पण लाजायला लागतो. अस्मिता म्हणते अर्जुन अरे तुझी गाल बघ कशी लाजून लाल झालीत म्हणून. आणि आता अर्जुन पण चांगला हसायला लागलेला असतो. अश्विनला बिचारायला खूप वाईट वाटतंय. आता पूर्णाजी अर्जुन आणि सायली दोघांना सुद्धा त्यांच्या जवळ घेतात. अर्जुन म्हणतो पूर्णाजी मला नाही तुला न्यूज सांगायचीच होती ग, पण तुझी तब्येत ठीक नव्हती ना म्हणूनच मी तुला नाही सांगितलं. पूर्णाजी म्हणतात काही हरकत नाही रे, तुम्ही मला एवढी बातमी दिलीत ना आणि मग मी काय तुमच्यावर चिडणार होते का, नाही ना, असं पूर्णाजी म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की माझी तन्वी कुठे आहे ना ते कोणालाच माहिती नाही आहे. आणि पुढे म्हणायला लागतात की पण माझी खात्री आहे की ती कुठेतरी ना नक्कीच असेल म्हणून. असं पूर्णाजी म्हणून इमोशनल होतात आणि म्हणतात ती आता मला परत भेटेल की नाही काही सांगता येत नाही, असू दे. आणि सायलीकडे बघून म्हणतात पण सायली मला ना मनापासून असं वाटतंय की तुझ्या पोटी ना मुलगीच जन्माला येईल म्हणून. आणि म्हणतात की आणि माझ्यासाठी ना ती छोटी तन्वीच असेल. आता असं वाक्य ऐकल्यानंतर सायली ना विचार करायला लागते. पूर्णाजी म्हणतात तन्वीचं लहानपणी तिचं फारसं कौतुक करता आलं नाही म्हणून देवाने आता ठरवले की माझ्यासाठी म्हणून माझ्या तन्वीला परत पाठवायचं. आता सायली मनात म्हणते त्या दिवशी प्रतिमा त्या सुद्धा हेच म्हणाल्या होत्या, या दोघींना सुद्धा इतकं ठामपणे कसं काय वाटतंय की माझ्या पोटी तन्वी जन्माला येईल म्हणून, म्हणजे पुन्हा एकदा माझा संबंध तन्वीशी जोडला जातोय, असं का होत असेल बरं, असं सायली मनाशीच विचार करायला लागते. आता पाहतोय आपण पुन्हा सकाळ झालेली असते आणि इकडे सुभेदारांच्या घरामध्ये ना प्रतिमा त्या येतात आणि म्हणतात येऊ का मी म्हणून. आता लगेच सायली म्हणते प्रतिमा त्या अहो मी तुम्हाला कॉल करणारच होते. प्रतिमा त्या म्हणतात अगं मला कल्पनाचा कॉल आलाच होता, तिने मला सांगितलं की पूर्णाईला अगदी बरं वाटतंय आणि तिने तुला सायली म्हणून ओळखलं. सायली म्हणते हो म्हणून. अर्थातच सायली या नावाने खुश नसते. प्रतिमा त्या म्हणतात कुठे ग पूर्णाजी, तर मी म्हणते ते बघा आलेच. आता पाठीमागून लगेच पूर्णाजी येतात आणि म्हणतात अगं प्रतिमा कधी आलीस, कशी आहेस तू. प्रतिमा त्या म्हणतात आत्ताच आले मी आणि एकदम छान आहे. आता पूर्णाजी काय करतात सायलीला हाक मारतात, तर सायलीचं ना लक्षच नसतं. पूर्णाजी 2-3दा सायली म्हणून हाक मारतात, सायली काहीच बोलत नाही. आता बघा प्रतिमा त्या म्हणतात सायली अगं बघ ना पूर्णाई तुला हाक मारतीये तुला, तर ही सायली काहीच बोलत नाही. आता काय होतं पूर्णाजी ना पलीकडच्या साईडने जातात आणि आता डायनिंग टेबलवरती बसतात आणि पुन्हा एकदा सायली अशी हाक मारतात, म्हणजे अगदी तिच्या हातावर हात ठेवूनच हाक मारतात. तेव्हा कुठे ना सायली तर जराशी शुद्धीवर येते आणि पूर्णाजी म्हणतात सायली अगं किती हाक मारते मी तुला, असं म्हणल्यानंतर सायली बघा पूर्णाजीकडे बघतच राहते आणि म्हणते की सायली म्हणते तुमच्या तोंडून सायली अशी हाक ऐकायची सवय गेली होती पूर्णाजी, आता ना तन्वी अशी हाक ऐकायची सवय लागली होती. पूर्णाजी म्हणतात म्हणून तुला समजलं नाही का मी तुला हाक मारते ते. सायली म्हणते हो. आणि बघा सायलीला ना आवडत असतं पूर्णाजीने तिला तन्वी म्हटलेलं. पूर्णाजी म्हणतात काही हरकत नाही, तुला आता तुझ्या नावाची सवय लागायला कितीचा वेळ लागणार आहे नाही का, तर ही अजून सायली उदासच असते. सायली म्हणते प्रतिमा त्या बसा ना तुम्ही, आणि म्हणते विमल ताई जरा सरबत आणता का. आता विमल सुद्धा जाते सरबत करायला. आपण पाहतोय इकडे पूर्णाजींना पुन्हा हाक मारतात सायली माझी जपमाळ निखळली आहे, होऊन देतेस का ग जरा. तर सायली पटकन म्हणते असं का करता तुम्ही पूर्णाजी, आणि एकदमच बोलून जाते. पूर्णाजी म्हणतात मी काय केलं ग. तर सायली म्हणते तुम्ही एवढ्यासाठी इथपर्यंत आलात, अहो मला हाक मारायची ना, मी आले असते ना रूममध्ये आणि तुमची जपमाळ ठीक करून दिली असती. आणि पण पूर्णाजींच्या लक्षात येतात हिला काही वेगळंच बोलायचं होतं. पूर्णाजी म्हणतात तुला नक्की हेच विचारायचं होतं का. तर सायली गप्पच बसते, सायली काही बोलतच नाही. पण बघा काही गोष्टी आता प्रतिमा त्यांच्या लक्षात यायला लागलेल्या आहेत आणि ठरलं तर मग आजचा भाग आहे ना इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सचिन जो आहे तो सायली म्हणालेला असते ना आता तर याला अजिबातच सोडायचं नाही, याच्याकडून जरा आता भरपूर पोट घे असं म्हणलेलं नेमकं रेकॉर्डिंग सचिनना कोर्टातच दाखवतो. आणि आता जज साहेब सुद्धा विचारतात तुम्ही तुमच्या नंदेचाच घटस्फोट घ्यावा असं तुम्हाला का वाटतं, म्हणजे वकील विचारतात ना. तर सायली म्हणते माझ्या नंदेचा नवरा वारंवार तिला फसवत होता आणि अशा नवऱ्यापासून लवकरात लवकर सुटका करून घेतलेलीच बरी नाही का.
का. आणि आपण पाहतोय की आता जेलमध्ये जी प्रियाच्या सोबत एक कैदी महिला आलेली आहे ना, तर ती काय करते की जेलमधला माठ तोडते आणि ही प्रिया काय करते की त्या माठाच्या तुकड्याने ना हाताची नस कापून घेते. आणि आता ती बाई जी सांगते की अरे हिने पण हात कापून घेतला, आता हिच्या पण घरीच आपल्याला सांगावं लागेल. आणि प्रिया इकडे खुश होते. अर्थातच हे प्रियाने नाटक केलेलं असतं. आणि इकडे कोर्टामध्ये वकील म्हणतात की अस्मिताला तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात सोडून आलात आणि ही त्याची रिसिट. आणि हे बघा, या रिसिटवरती तुम्ही नावसुद्धा वाचू शकता. अस्मिता दीक्षितने स्वतःच्या सासू सासऱ्यांना अनाथाश्रमात ठेवलेलं आहे, वृद्धाश्रमात ठेवलेलं आहे असं ना आता या सचिनने पावती आणलेली असते आणि ती जज साहेबांसमोर दिलेली असते. आता उद्याच्या भागात काय होईल हे पाहण्यासाठी पाहत राहा. ठरलं तर मग हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या भागात.